रूल्स आहेत ते एकदम कडक रूल आहेत. स्ट्रिक्ट रूल्स ठेवलेले आहेत इकडे. चांगलंच आयोजन म्हणावं लागेल. स्वरा रॉयल बालाजी पुरस्कृत कुंभवली चषक. नक्कीच सागर, खूपच चांगलं आयोजन बघायला मिळते आपल्याला नक्कीच. आणि हे चौफेर असं मैदान, त्यामुळे फलंदाज गोलंदाज दोघांनाही चांगला अनुभव मिळतो याचा. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जाणार आहे मैदान. विठ्ठल रखमाई मैदान चांगलंच सुसज्ज असं मैदान आहे. आपण मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी करू शकतो. अजूनही एकही चेंडू पडला नाही तर पंचांनी नक्कीच याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांना ताकीद द्यायची आहे, सक्त ताकीद द्यायची आहे. दरम्यान सामना सुरू होत आहे. अक्षय सामना करेल सर्वेश आणि सुंदर फटका. कवरच्या दिशेला चेंडू जातो. एक धाव पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण. परतीचा अचूक थ्रो. धावसंख्या 2 ने वाढून धावसंख्या आपलं वैयक्तिक आणि सांघिक खातं बोलतोय सर्वेश. सर्वेश खूपच सुंदर असा फलंदाज आणि गोलंदाज. नक्कीच वंजारी समाजातील एक नावाजलेला ऑलराऊंडर मानला जातो सर्वेश. बघूया आज कशा प्रकारे फलंदाजी करतो. नॉन स्ट्रायकरला आपल्याला बघायला मिळते ते कुशल. बघूया तेवढी चांगली गोलंदाजी करणार आहेत ते अक्षय. बघूया पुढचा चेंडू. सुंदर चेंडू, खूपच सुंदर चेंडू, परंतु नक्कीच दिशाहीन चेंडू म्हणावा लागेल पंचांकडून. अतिरिक्त चेंडू घोषित करताना पंच चिराग पिंपळे आणि नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. चिराग पिंपळे. खूपच सुंदर चेंडू होता, परंतु दिशाहीन चेंडू म्हणावा लागला. अतिरिक्त चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. अतिरिक्त एक धाव. नक्कीच एक चेंडू टाकून झालेला आहे. 3 धावा झालेल्या आहेत त्या टेंबी संघाच्या. आता मात्र पुन्हा एकदा सर्वेश सज्ज. सामना करतील अक्षय यांचा. या अक्षय. खूपच सुंदर चेंडू, खूपच सुंदर फटका म्हणावा लागेल कव्हरच्या दिशेने. नक्कीच तेवढाच सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाचा नक्कीच प्रयत्न असेल, परंतु चांगली फेकी म्हणावी लागेल ते कुरगाव संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. धावसंख्या 2 ने वाढून धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. सर्वेश आणि गोलू दोघी सुद्धा एक नावाजले फलंदाज आहेत. पुन्हा एकदा सुंदर चेंडू तेवढा चांगल्या पद्धतीने खेळून काढला आहे. मिडॉनच्या दिशेला एक धाव सहजरित्या पूर्ण. गचा क्षेत्ररक्षण माणिक यांच्याकडून. खूपच सुंदर गोलंदाजी करतोय अक्षय. नक्कीच ब्लॉकहोल पद्धतीची गोलंदाजी करतोय. सर्वेशांना आत काही हात खोलता येत नाही, परंतु ग्राउंड शॉट्स बघायला मिळतात सर्वेशांच्याकडून. आणि 2-2 धावा. नक्कीच आपलं धावफलक सुरू ठेवताना दिसतोय तो टेंबी संघ. पुढचा चेंडू अक्षय यांचा. खूपच सुंदर चेंडू, शॉर्ट पद्धतीचा चेंडू, तेवढा सुंदर फटका आणि तेवढाच फास्ट आउटफील्ड. त्यामुळे 4 धावा बघायला मिळतात सर्वेशांच्या फळीतून. डीजे चांगली फलंदाजी आता मात्र सर्वेश यांच्याकडून. चांगलासा फटका. चेंडू 4 धावेसाठी पाठवला. धावसंख्या 4 ने वाढून 11 या आकड्यावरती. बघूया पुढचा चेंडू अक्षय यांचा. सामना कधी सर्वेश पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा नक्कीच प्रयत्न होता, परंतु फटका चुकताना दिसतोय. मात्र 1 धाव काढण्यास नक्कीच रोखू शकले नाही. धावसंख्या 1 ने वाढून 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अजूनही एक चेंडू शेष असावा. आता मात्र आलाय गोलू. गोलू यांच्याकडे जी क्षमता आहे ती खूपच. नक्कीच हे मैदान मानलं जाते, ही एंड जी मानली जाते ती रायटी फलंदाजाला नक्कीच नक्कीच चांगली मानली जाते. परंतु गोलू यांनी आज पहिल्या सामन्यामध्ये खूपच चांगले कव्हरच्या दिशेने फटके बघायला मिळाले गोलू यांच्याकडून. बघूया आता मात्र कशा प्रकारे फलंदाजी करतायत अक्षय यांच्याकडून. अक्षय खूपच नावाजलेले गोलंदाज वंजारी समाजातील. बघूया आता कशा प्रकारे गोलंदाजी करतील. सुंदर चेंडू, तेवढा सुंदर फटका म्हणावा लागेल. खूपच सुंदर फटका. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा नक्कीच प्रयत्न असेल. चांगली फेकी, परंतु 2 धाव काढण्यास नक्कीच रोखू शकणार नाही. धावसंख्या 2 ने वाढून धावसंख्या होती ती 14. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन 14 या आकड्यावरती. डी एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14.
पुन्हा एकदा सर्वेश. प्रतीक गोलंदाजीसाठी आलाय तो प्रतीक. खूपच सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. सर्वेश यांच्याकडून ओव्हरस्टेप करताना बघायला मिळतो. सर्वेश प्रत्येक फटक्यामध्ये खूपच सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली. प्रतीक यांच्याकडून सुरुवात मात्र ब्लॉक होल पद्धतीच्या चेंडूने बघायला मिळाली. आता मात्र आपले एंड चेंज करताना दिसतो गोलंदाज प्रतीक. सामना करतील ते कुशल. खूपच सुंदर असे फलंदाज आहेत. वंजारी समाजातील नावाजलेले फलंदाज मानले जाते लेफ्टी. परंतु हे मैदान हे अनुकूल नाहीये लेफ्टी फलंदाजाला, परंतु नक्कीच फायदा उचलतात. आपले स्किल्स यूज करतायत कुशल. बघूया आता मात्र प्रतीक 10-15 पावलांचा रनअप. सामना करतील ते कुशल. प्रतीक खूपच अवधी घेत जात आहे. दरम्यान प्रतीक सुंदर चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय आणि खूपच सुंदर फट. खूपच सुंदर झेल म्हणावा लागेल. क्षेत्ररक्षण उत्कृष्ट झेल म्हणावा लागेल या टुर्नामेंट मधील. चांगला झेल अक्षय यांच्याकडून. डी झेल. खूपच सुसज्ज असं मैदान. पण या मैदानावर सागर मी म्हटलंच होतं की या मैदानावर एव्हरेज धावगती पकडली आपण तर प्रत्येक षटकाच्या मागे 14 धावा नक्कीच मोजल्या जातात. परंतु मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं खूपच सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली नयन यांच्या मोरेकुरण संघाकडून. नयन यांच्याकडून बघूया आता मात्र आले तर राहुल. सामना करतो प्रतीक यांचा सुंदर चेंडू. थोडा सुंदर फटका म्हणावा लागेल. खूपच सुंदर फटका. नक्कीच खूपच तेवढं चांगलं सुरेख असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते अक्षय यांच्याकडून. चांगला झेल पकडला होता आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा करतात अक्षय. आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. आता मात्र आहे राहुल. राहुल धडाकेबाज फलंदाज आहेत राहुल. याच मैदानावर त्यांनी गतवर्षी 21 धावा कमवल्या होत्या. नक्कीच फलंदाजीमध्ये त्यांच्या नक्कीच दम आहे. बघूया त्या फलंदाजीचा कशा प्रकारे यूज करतात आज. एक बघूया प्रतीक सामना करतील राहुल. खूपच सुंदर चेंडू. खूपच सुंदर चेंडू बघायला लागेल. राहुल यांना काही समजला नाही. धावसंख्या स्थिर धावसंख्या होते ती 17 धावा. नक्कीच या मैदानावर बघा पुढचा चेंडू. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या 18. पुन्हा एकदा सर्वेश चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. अजूनही पूर्णपणे मैदानामध्ये आपल्या खांद्यावरती दारोमदार घेऊन चालत येतो सर्वेश. बघा पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रतीक यांचा 10-15 पावलांचा एकला रेन करून बघायला मिळतं. राईट ओव्हर द विकेट. सामना करते सर्वेश. शॉर्ट पद्धतीचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा सर्वेश चुकतात. परंतु खूपच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आपल्याला कुरगाव संघाकडून थर्डमॅनच्या दिशेने. तर षटक संपताना दिसतंय 1 धाव पूर्ण. धावसंख्या होते 2 षटक 19. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 19. आपण मागचा सामना पाहिला. नक्कीच मोरेकुरण संघाने दापोली भोई जशा बलाढ्य संघाला पराभूत केलं. एक 35 धावाचं एक 34 धावाचं छोटंसं आव्हान डिफेंड केलं आणि चांगली गोलंदाजी केली ती मोरेकुरण संघाने. यापुढील जो सामना आहे तो म्हणजे VRCC वर्सेस यशवी 11 मोरेकुरण. बोईसर सॉरी यशवी 11 याच्या 2 कर्णधाराने कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. आता मात्र गोलंदाजीसाठी आले ते माणिक सुद्धा खूपच चांगले गोलंदाज आहेत. परंतु तेवढेच धडाकेबाज फलंदाज आपल्याला मिळतात सर्वेश
यांच्याकडून आता मात्र अपेक्षा आहे टेम्पी संघाला षटकारांची. बघूया सुंदर चेंडू, खूपच सुंदर चेंडू, गतिमान असा चेंडू, एक धाव नक्कीच पूर्ण करण्यात येईल. खूपच सुंदर चेंडू म्हणावं लागेल. माणिक यांच्या फळीतून 22च्या रूपात पंचांकडून एक धाव घोषित. कृपया ज्यांची प्रवेश फी राहिलेली आहे त्यांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायची आहे. दरम्यान पुढचा चेंडू, पुन्हा एकदा सुंदर चेंडू माणिकच्या हातामधून. एक ब्रह्मास्त्र, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून ब्लॉक मध्ये चेंडू हाताळला होता. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या 21. आता थोड्याच वेळात कुणाल दाते कॉमेंट्री बॉक्स मध्ये बघायला मिळतील आपल्याला. चांगली क्षेत्ररक्षण, परतीचा अचूक थ्रो होता परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकला नाही तो अक्षय. चांगली क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या 2 ने वाढून 23 या आकड्यावरती. नक्कीच कुठेतरी धावांची गती इकडे मंदावलेली आहे. सर्वेश यांच्याकडून नक्कीच अपेक्षा असेल टेम्पी संघाला षटकारांची. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. या 3 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय सर्वेश पाहायचं आहे. नक्कीच एक षटकार आणि म्हटल्याप्रमाणे खूपच सुंदर फटका, षटकार. डीजे एकोणतीस धावा झालेल्या या षटकारांशी. चांगली फलंदाजी सर्वेश यांच्या फळीमधून. बघूया आता प्रेडिक्शन करूयात आपण 2 चेंडू मध्ये किती षटकार बघायला मिळतील सागर. आणि पुन्हा चेंडू टोलवलाय मिडऑफच्या दिशेला. षटकार. नक्कीच सर्वेश आपल्या फलंदाजीला साजेशी अशी फलंदाजी करताना दिसतोय. नक्कीच टेम्पी संघाला एक सपोर्ट मिळताना दिसतोय 2 षटकारांचा. आणि आता शेवटचा चेंडू, नक्कीच सागर शेवटचा चेंडू काय म्हणतोय. कुठेतरी धावसंख्या मंदावलेली होती परंतु सर्वेश जिथपर्यंत आपल्या मैदानावरती आहे तिथपर्यंत तो षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करू शकत होता आणि ते त्याने दाखवलेल्या 2 षटकारांशी. धावसंख्या 35 या आकड्यावरती. नक्कीच आता मात्र साजेसं असं स्कोर बघायला मिळतोय. बघूया पुढचा चेंडू आता माणिक यांचा सामना करते सर्वेश आणि पुन्हा एकदा षटकार. 3 रो बघायला मिळतं आपल्याला षटकार सर्वेश यांच्याकडून. खूपच सुंदर फटका. आणि आता मात्र टेम्पी संघ आपल्या कुरगाव संघासमोर धावसंख्येचं एक डोंगर उभा करताना दिसतो 42 धावांनी. तर मात्र नक्कीच कुरगाव संघाला फटकेबाजी करावी लागेल जर टेम्पी संघाला पराभूत करायचं असेल तर. डीजे धन्यवाद डीजे. ज्या ज्या संघाची प्रवेश फी बाकी असेल त्या संघाने प्लीज कृपया करून आपली प्रवेश फी कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायची आहे. यापुढील होणारा सामना एका बाजूला लढताना दिसेल कुंभोली VRCC तर दुसऱ्या बाजूला लढताना दिसेल यशवी 11 बोईसर. आज 2 हात करताना दिसेल अगेन्स्ट VRCCच्या. चला VRCC संघातील प्रत्येक खेळाडू जिथे कुठे असेल त्याने कॉमेंट्री बॉक्समध्ये द्यायचं आहे. स्पेशली चिराग पिंपळे उर्फ बोकी याने कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं. यशवी 11 संघाने नाणेफेकीचं कोल जिंकलं. नाणेफेकीचं कोल जिंकून प्रथम
फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून स्वीकारला गेला आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं जात आहे आता विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब कुंभोली संघाला. चला स्प्रेड आउट व्हायचं आहे, फलंदाज पाठवायचे आहेत. सलामीची जोडी इथे मात्र मैदानात येताना दिसते. एका बाजूला खेळताना दिसेल सलामीवीर अक्षय, तर दुसऱ्या बाजूने खेळताना दिसेल जितेश. चला स्प्रेड आउट व्हायचं आहे टेंबी संघ. सर्वेश, तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे वेळेचा अभाव असल्या कारणामुळे आपल्याला सामने लगेच चालू करायचे आहेत. चिराग बोगी ब्रो. चला तर सामन्याला सुरुवात होताना दिसते. 42 धावाचं लक्ष समोर ठेवलं गेलंय कुरगाव संघाच्या. 18 चेंडू 42 धावा. आज मोठा उलटफेर पाहायला मिळाला. मोरकुरण 11 संघाने दापोली बॉईज सारख्या एक मोठ्या संघाला पराभूत केलं. पराभूत खापर आता फोडायचं करण्यावर निश्चितच एक प्रश्नचिन्ह निर्माण केलंय दापोली डीपीसीसीच्या समोर. बंड्यासारखा फलंदाज गोलंदाज असताना मात्र कुठेतरी कमी पडला दापोली डीपीसीसी संघ, दापोली बॉईज संघ. पराभवाचा चेहरा मात्र त्यांना पाहायला मिळाला. त्यांना घरचा अहेर दिला गेला. आज मोरेकुरण 11 संघ आपल्या दर्जेचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कुठे दुःख तरी असेल जितेश यांना, पण मात्र मनामध्ये कुठल्या तरी कोण्यामध्ये त्यांना एक सुखाचा क्षण सुद्धा असेल की आपला गाव जिंकलाच. आपल्या गावातील संघाने, मोठ्या संघाने तुमच्यासारखा बलाढ्य संघाला पराभूत केलंय. चला लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. कुशल उर्फ गोलू आता मात्र गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. लेफ्ट हँड असं गोलंदाज आहेत. एकलारे एंड वरून गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू या षटकातला. पहिला चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळला जातो लॉंग लेग रिजन मध्ये. चेंडूच्या खाली तो सचिन जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली. या एकेरी धावने संघाचा धावसंख्येचा श्री गणेश येथे मात्र केला जातोय. धावसंख्या धावफलकावर 1 या आकड्यावर लगावली जाते. उत्कृष्ट गोलंदाजी करावी लागेल. 42 धावा डिफेंड करणं कुंभोली मैदानावर निश्चितच एक मोठं टास्क समोर घेऊन मैदानात उतरतोय टेंबी यंगस्टार संघ. पुढचा चेंडू घेऊन कुशल. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडूला पनिश करण्याच्या नादामध्ये कुठेतरी चुकतोय जितेश. मोठी चूक. चांगला झेल इथे मात्र टिपला जातो यश यांच्या मार्फत. मोठा झटका जितेश. आता मात्र बॅक टू दी पवेलियन. आता आपण म्हणूयात अश्मी डीजेच्या दिशेने. यापुढील सामना रंगेल. एका बाजूला संघ असेल VRCC कुंभोली, दुसऱ्या बाजूला खेळताना दिसेल यशवी 11 बोईसर. आता मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळते टेंबी यंगस्टर संघाच्या माध्यमातून. मोठा झटका लागला जितेश सारखा एक मोठा फलंदाज आता मात्र बॅक टू दी पवेलियन गेला. जितेश यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानामध्ये आता मात्र येताना दिसतोय प्रतीक. हा एक चांगला फलंदाज आहे. चांगली फलंदाजी करतो. पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली, मात्र त्यानंतर पुन्हा आउट ऑफ दी फॉर्म दिसला. कॉम्प्रोमाइज केलं त्याने. आपल्या धावबाद स्वरूपात तंबूच्या दिशेने गेला. आता मात्र दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी आपल्या कला कौशल्य कशा प्रकारे दाखवतोय, आपल्या संघाला कुठपत नेऊन ठेवतोय, आपल्या संघाला विजयाची देतोय की नाही. पुढे जातोय आता गोलंदाज. स्लोअर पाहिजे चेंडू. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिला जातोय. चेंडूचा खाली जातो क्षेत्ररक्षक इथे मात्र कुठली चूक करताना दिसत नाहीये. मोठा झटका. प्रतीक सारखा एक मोठा फलंदाज आता मात्र डगआउटच्या दिशेने मंद पावलाने जाताना दिसतोय.
आता मात्र सामन्यामध्ये पहिल्याच षटकापासून पकड मजबूत करताना दिसतोय टेम्बी यंगस्टार संघ. यावेळेस मात्र हात खोलतोय, हवाई फायर. यश जातोय चेंडूच्या खाली. यश कुठली चूक इथे मात्र करताना दिसत नाहीये. हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज इथे मात्र ठरतोय कुशल उर्फ गोलू, मॅन फ्रॉम टेम्बी. आता पण ओढूयात डीजे कडे. झाल्यानंतर VRC संघाने आपला क्षेत्ररक्षण तुरीत लावून घ्यायचंय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होते कुशल. पहिलं षटक खूपच सुंदररित्या त्यांच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये जर विश्लेषण करायचं झालं तर पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव दिली, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 4 गडी बाद झाले. माणिक ज्याप्रमाणे आले मैदानामध्ये त्याचप्रमाणे रिटर्न जाताना दिसत आहेत. इन्फॉर्म फलंदाज होते अंडर 14 चॅलेंजर ट्रॉफी वंजारी समाजामध्ये. त्यांच्या माध्यमातून खूपच सुंदर खेळी केली होती. मात्र आज गावाच्या संघासाठी चांगली फलंदाजी होताना दिसत नाहीये. पुढचा चेंडू यावेळेस मारण्याच्या नादामध्ये प्रतीक चुकतोय. अनुभवाची साथ असणं गरजेचं असतं. अनुभवाची साथ आता मात्र गोलंदाजाच्या पाठीशी दिसते. षटक समाप्त. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 4 बाद 1 धाव. आता बोलूयात अश्वी डीजे याचकडे.
पुढचा चेंडू सर्वेशांचा, यावेळेस मारण्याच्या नादामध्ये चेंडू अंगाला आदळतोय. कुठली धाव घेण्याचा मनामध्ये मानस दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला नाही मिळाला. दीर्घावचा चेंडू, षटक समाप्तीनंतर धावसंख्या आता मात्र पुढे येते. धावसंख्या धावफलकावर लगावली जाते 10 या आकड्यावर. आता मात्र 6 चेंडू आणि 32 धावा. 6 चेंडू 32 धावाचं लक्ष समोर ठेवलं गेलं. 6 चेंडू 32 धावा. 5 मोठे फटके खेळणे अत्यावश्यक बाब असेल कोरगाव संघाच्या माध्यमातून. सांघिक तिसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय सचिन. त्यांना सामोरं जातील अक्षय. अक्षय ज्यासाठी जाणला जातो तोच फटका त्यांच्या फळीतून निघतोय. चेंडू पोहोचवतोय. स्टँड अँड डिलिव्हर, सीमा पार षटकार. ब्रँड ऑफ कुरगाव ऑन फायर. पुढचा चेंडू सचिन यांचा. पुन्हा एकदा चेंडू पोहोचवतोय. स्टँड अँड डिलिव्हर, सीमा पार षटकार. ज्या ज्या संघाची प्रवेश फी इथे मात्र बाकी असेल त्या त्या संघाने आपली प्रवेश फी मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायची आहे. तुमचं सहकार्य असणं अत्यावश्यक आहे. कोणत्याही संघाचं नाव घेणं निश्चितच कुठल्याही आयोजकाला आवडत नसते. त्याच कारणाभाऊ तुम्ही प्रवेश फी न सांगता इथे मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायचे. 2 चेंडू 2 षटकार खेचले गेले. अक्षय ऑन फायर. आता मात्र ट्रिक यूज करताना दिसतोय सर्वेश. पुन्हा एकदा तिसरा चेंडू, तिसरा प्रहार, बॅक टू बॅक, तिसरा षटकार, 6 धावा. साठी 3 चेंडू 14 धावा. समीकरण बदलतंय. 3 चेंडू 14 धावा. आता कुठेतरी पिछाडीवर होता कोरगाव संघ. अक्षय 3 चेंडू 14 धावा. अक्षय पिछाडीवर होता आपला संघ. मात्र अक्षयांच्या सुंदर फलंदाजीच्या जोरावर कमबॅक करताना दिसतोय कोरगाव संघ. सामन्यामध्ये चुरस वाढवताना दिसतोय. सुंदर खेळी अक्षयांच्या माध्यमातून इथे मात्र पाहायला मिळते. विठ्ठल रुक्माई क्रिकेट क्लब आयोजित वंदारे स्पर्धा निश्चितच या स्पर्धेसाठी सोरा रॉयल बालाजी ग्रुप पुरस्कृत स्पर्धा आहे. कुंभोली चषक आयोजक आहेत विठ्ठल रुक्माई क्रिकेट क्लब कुंभोली. 3 चेंडू 14. 3-14. पुढचा चेंडू यावेळेस मांडाच्या नादामध्ये 1 धाव सहजरित्या पूर्ण. निश्चितच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. प्रयत्न यशस्वी ठरतोय. 2 धाव सहजरित्या पूर्ण. 2 चेंडू 12 धावा. 2 चेंडू 12 धावा. मोठा उलटफेर झाला. आपण पाहिलं की मोरेकुरण 11 संघाने दापोली बॉईज संघाला पराभूत केलं आणि दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये प्रवेश मिळवला. शेवटच्या षटकामध्ये 11 धावा त्यांच्या माध्यमातून डिफेंड केलं गेलं. आता मात्र ती सुवर्ण संधी दावडून येते. बहुमोलाचा चेंडू. या चेंडूवर षटकार जर खेचला तर टायगर जिंदा आहे. नाहीतर यावेळेस अक्षय ऑन फायर. चेंडू पोहोचवतोय. स्टँड अँड डिलिव्हर, सीमापार षटकार. हो त्या डीजे. जर अक्षय याने जर एक षटकार जर खेचला आता शेवटच्या चेंडूवर तर चिराग पिंपळे यांकडून 1000 रुपये पारितोषिक इथे मात्र लगावलं जात आहे.
आणि जर हा चेंडू पुन्हा एकदा षटकार खेचला तर प्रितेश यांच्या मार्फत 501 रुपयाचं पारितोषिक, 1500 रुपये या एका षटकारावर लगावले जात आहेत. कशा प्रकारची फलंदाजी करतोय, ज्या टच मध्ये खेळतोय, तर निश्चितच इथे समालोचन कक्षेमध्ये सांगत आहेत की शेवटचा चेंडू निश्चितच षटकार खेचेल अक्षय. इथे मात्र प्राईजचा वर्षा होताना दिसतोय अक्षयांच्या गोलंदाजीवर. एक चेंडू 6 धावा, एक चेंडू 6 धावा. सचिन गोलंदाजी मार्कवर, शॉट मध्ये चेंडू आणि सामना जिंकतोय कुरगाव संघ. मोठा उलटफेर इकडे मध्ये करताना दिसतोय. 100 सामना आपल्या बाजूने. आता मात्र सामना रंगताना दिसेल. एका बाजूला VRCC कुंभोली तर दुसऱ्या बाजूला यशवी 11 बोईसर. एका षटकामध्ये 32 धावाची